परमेश्वर भोपी आणि तुमच्या सर्वांचं मी भोपी अँड सन्समध्ये स्वागत करते। तर आज आपल्या या व्लॉगमध्ये आपण गोपालकालाचा कार्यक्रम बघणार आहे, कारण का आज रविवार आहे आणि आज आषाढी अमावस्या आहे आणि आज अमावस्येच्या दिवशीच इथं गोपालकाला हा कार्यक्रम होतो, सण होतो। तर मी पण पहिल्यांदाच या कार्यक्रमात आहे, आज बघणार आहे। तर चला अथक प्रयत्नानंतर आम्हाला दिंडी शेवटी मग जाऊया इथून ना तिथून उतरूयात आपण। आम्ही उतरतो मग। हे नाना, हे माझे आजोबा आहे आणि आज काय आहे नाना? काला गोपाल काला आज गोपाल काल्याची दिंडी चाललेली आहे गावातून शेताकडे, मंदिराकडे। हा, हनुमानाचं मंदिर आहे तिकडे। काय तर म्हणा, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण। ज्ञानोबा माऊली तुकाराम। गोपाळ काल्याच्या वेळी बापरे, पावसानं चांगलाच हजेरी लावली आहे। सगळे पोरं बिचारी झाडाची, आणि इकडच्या साईडला जी खीर होतीये ती बघा अशी होतीये। तरी यांचा उत्साह काही संपलेला नाही आहे, यात पण मज्जा करतायत सगळे छत्र्या घेऊन आपलं। काय केलंय काढला
खाली घाल गायला शिपूट आहे का? चल ना अंडी अंडी माझ्या शेतात चल चालतो तुला. अरे माझ्या कोणी बी असू दे तुला काय करायचं आहे? मी पेड्या आहे. मी पेड्या मी गालात गवळणी राखीत असतो बाई राखीत असतो. मी पेड्या म्हणतो मला कुणी बोलायचं नाही. मी एकदा शिकवलो की माझं समजत वाचून होईल. सांगा लागलोय कुणी माझ्या जवळ यायचं नाही. काय झालं तर का गुलबा माझ्या तुझ्याकडे काय बोलायचं तुम्हाला? काय बोलायचं पाटील सांगा माझ्या गायत. मी कृष्ण रे पाटील तुझ्या माझ्या गाय अरे वा तुम्ही बोलायला का मला? अहो माझ्या गायचा बोलता मी कृष्ण गाई माझ्या वा बाबा आता का करायला ग बाबा येला काय मला कुणाचं काय करायची अरे बाबा मी बोला बोलाय तू मी पेन्या माझ्या गाय बोलायचं नाही थांबून बोलायचं बोलायचं नाही हात मागायचं नाही माझ्या मागे यायचं नाही. गुंडी बांडी गवळे चला हा एक नाही झाली फुकट गेली. नानी गुंडी नानी गुंडी एक झाली बंदू. नानी गुंडी बांडी अरे 3 झाल्या. हो का तुम्हाला सांभाळून उपकार पहिल्यापासून वर आता माझ्याच आता काय उपयोग आहे का? गंगा यमुना गोदावरी म्हणा आता इथं वरती मडकी लावणार आहेत आणि मडकीमध्ये प्रसाद असणार तो फोडणार आणि जे जेलेल त्या गोपालांचा तो प्रसाद. पकड व्यवस्थित. तू पकडलास तर आम्हाला भेटणार आहे.
ते काय मडकं पण फोडायला लागलेत का? मडकं सापडलं का? हे काय करायचं? लहानाने आमच्यासाठी प्रसाद आणलाय. गी की कशात तरी घ्या की रा. हांडी फोडून झालंय तिथलं आणि सुंदर झालंय. आणि हे खापर आम्ही गोळा केलेले. खापर पण आम्ही चांगले गोळा केले. खापर काय करायचं आता? पिठात ठेवायचं का? चांगलं असतंय. पिठात ठेवल्यावर पीठ छान लागतंय. भाकर तोंडाला चविष्ट लागते. हे पिठात ठेवायचं म्हणे. तर गोपाळांची कृपा राहते कृष्णाची. आणि हा प्रसाद खाल्लाय. आता हे सगळ्या गोपाळांचा इथला कार्यक्रम होणार. तर तिकडे खीर आहे. गोपाळ काढा गोड झाला. खीर पण गोड केला. आता खीर तिथं सुरू आहे. कशाची खीर आहे? ती गव्हाची आणि तांदळाची खीर आहे. खूप स्वादिष्ट लागते. त्याच्यात काजू बदाम आणि खोबरं टाकलेलं असतं. मग ही सगळी खीर खायला तिथं आता गोपाळांची रांग चालली. आपण पण खीर खायला जाऊया. सगळे मुलं बाळ बसलेत. छोटी छोटी खीर खाण्यासाठी, प्रसाद खाण्यासाठी. छान वाटतंय. प्रसाद वाटप झालेला आहे. समारंभ एकदम छान पैकी झालेला आहे. म्हणून आता खीर खाऊन वगैरे खीर डब्यात घालून घरी खायला नेऊन इथे आपण मुगाची शेंगा खाऊ थोड्या घरला घेऊन. लागलाय. कामगार गडी. मी शेतकरी नाही. शेतकऱ्याची नात आहे. इथं चला ये ना शेतकरीची नात. ए सोन